नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायलीने प्रतिमाला साडी नेसवलेली आहे. म्हणजे पूर्वी जशी प्रतिमा राहायची सेम तसं साडी नेसवलेली आहे. त्याचबरोबर हातात हिरव्या बांगड्या, दागिने, गळ्यात मंगळसूत्र, त्याचबरोबर नेकलेस घातलेला आहे आणि प्रतिमाला सुंदर असं तयार करून ती हॉलमध्ये घेऊन आलेली आहे. त्या क्षणी सर्वजण पाहतच राहतात. सगळ्यांना धक्का बसतो. हे सगळं आपण काय पाहतोय हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. सगळेजण सायली आणि प्रतिमाकडे पाहतच असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की पूर्णाजी लगेच उठते आणि ते सायली आणि प्रतिमाच्या जवळ जाते आणि त्याचबरोबर पूर्णाजी त्या दोघींकडे पाहतच राहते आणि म्हणते की सायली, माझ्या लेकीला काळी टीक लाव गं, तिला कोणाची नजर नको लागायला. असं म्हणता क्षणी सायली पण लगेचच डोळ्याचे काजळाची टीक काढते आणि ती टीक ही प्रतिमाच्या कानामागं लावते. प्रतिमाला छान तयार केलेलं असतं. अगदी तिचा तो जुना ड्रेस बदलून तिला सुंदर असं नवरीसारखं नटवलेलं असतं आणि ते पाहताच इकडे पूर्णाजीच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू येतात. कारण तिने आज खरं तर 21 वर्षानंतर आपल्या मुलीला पाहिलेलं असतं. पूर्णाजी तर खुश झालेलीच असते, पण त्याचबरोबर रविराजही खुश झालेला असतो. काही झालं तरी आपली प्रतिमा आपल्यात आलेली आहे या गोष्टीची जाणीव मात्र सगळ्यांना असते आणि हे सगळं सायलीमुळेच घडत असतं. आणि प्रतिमा मात्र काहीच बोलत नसते. ती शांत अशी उभी राहत असते आणि पूर्णाजी म्हणते की माझी प्रतिमा मला परत मिळाली. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की नागराज तिथे आलेला असतो आणि जे चोरलेले दागिने असतात ते दागिने घेऊन तिथं आलेला असतो आणि सगळ्यांच्या समोर रविराजला ते दागिने देत म्हणतो की दादा हे घे, हे प्रतिमा वहिनींचे दागिने आणि जे गेले होते ना ते मिळालेले आहेत. आणि तो सुमनकडे पाहत म्हणतो की सुमन, तूच ते दागिने पॉलिशला दिले होते ना? कारण फक्त सुमनलाच माहिती असतं की नागराजने ते दागिने चोरलेले होते. पण आता सुमनच्या समोर मुद्दाम होऊन तो म्हणत असतो की काय सुमन, विसरून जातीस बघ, तुझ्या लक्षातच राहत नाही आहे. तूच ते दागिने सोनाराकडे दिले होते आणि दादाला त्याचबरोबर घरात सगळ्यांना किती टेन्शन दिलं कळते का तुला? असं म्हणत तो सुमनलाच बोलायला सुरुवात करतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रविराज खुश होतो. कारण आता प्रतिमाचे दागिने आलेले आहेत. प्रतिमा पण घरी आलेली आहे. म्हणजे प्रतिमाचे हे जे जुने दागिने आहेत, तिच्या आई जे दागिने आहेत ते दागिने आपल्याला प्रतिमाच्या अंगावरती घालता येतील असं रविराजच्या डोक्यात सुरू असतं. पण इकडे प्रियाच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार सुरू होतात. प्रिया विचार करू लागते की हे कसं शक्य आहे, हे नागराजने दागिने कसे आणले? आणि आता प्रियाच्या डोक्यातले विचार काही संपत नाहीत. नक्की आता सायली प्रतिमाला साडी नेसवून तयार कशी करते, त्याचबरोबर अर्जुन प्रियाची हकलपट्टी कशी करतो, अशा बऱ्याच गोष्टींचा उलगडा आपल्याला या व्हिडिओमध्ये होणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे आता प्रिया ही अर्जुनच्या रूममध्ये आलेली असते आणि ती अर्जुनशी बोलत असते. त्याचबरोबर ती अर्जुनला म्हणत असते की अर्जुन, खरंच आज आपल्याला इतक्या दिवसानंतर हा वेळ मिळालेला आहे आणि काहीही झालं तरी आपला हा वेळ जो आहे तो वाया जाऊ द्यायचा नाही असं तिने ठरवलेलं असतं. काहीही झालं तरी आपण आज एकत्र राहायचं आहे असं तिला वाटत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन मात्र प्रियापासून लांब लांब पळत असतो. पण प्रिया मात्र वारंवार अर्जुनच्या जवळ येत असते आणि ती अर्जुनला म्हणत असते की अरे अर्जुन, असं नको ना करू. तुला माहिती आहे ना की मला खरंच माझ्या आईची खूपच गरज आहे. असं म्हणत तिने अर्जुन चेअरवर बसलेला असतो तर तिथे आलेली असते आणि अर्जुनकडे ती पाहत असते. अर्जुनला म्हणत असते की मलाही वाटतं माझ्या आईची सेवा करावी, माझ्या आईच्या जवळ थांबावं. पण बघितलंस ना, तुझी बायको तिला चिकटून बसलेली आहे तिथं. ती सायली करूच देत नाही आहे मला काय. मला माझ्या आईच्या जवळ जायचं आहे, मला माझ्या आईच्या कुशीत जायचं आहे, मला पण माझ्या आईची खूप गरज आहे. असं म्हणत ती अर्जुनच्या मांडीवर डोकं ठेवते आणि तिथेच तशीच पडलेली असते. त्यानंतर अर्जुन तिच्याकडे पाहत असतो. अर्जुनला खरं तर कळत नसतं की हिला नक्की बोलायचं काय आपण, कारण ही जी आत्ता वागते ते पूर्णपणे चुकीचे आहे. अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं की प्रिया त्याच्याशी खूपच जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे. अर्जुन मात्र वरती चेहरा त्याचा चेंज होत असतो, त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलत असतात. त्याला ही गोष्ट अजिबात पटत नसते की प्रिया वारंवार त्याच्या जवळ येत आहे. ह्या गोष्टीचा त्याला त्रास होत असतो. त्याला आवडत नसतं की प्रियाने त्याच्याजवळ आलेलं, कारण त्याला आठवतं की हिला आपण कसं आता हँडल करायचं हा एकच प्रश्न अर्जुनच्या समोर पडलेला असतो आणि अर्जुन विचार करत असतो. त्यानंतर अर्जुन म्हणत असतो की आता काय करू. तेवढ्यात इकडे सायलीला जाग येते. सायली उठते कारण तिला तहान लागलेली असते आणि ती उठून आता पाणी पिण्यासाठी
बघते तर तिच्याकडे पाणी नसतं. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली मग उठून आता हॉलमध्ये यायला लागलेली असते, कारण तिला पाणी प्यायचं असतं. त्यासाठी तिने हॉलमध्ये येत असते. परंतु जेव्हा ती हॉलमध्ये येते तेव्हा वरती पाहते तर अर्जुनच्या रूममधली लाईट चालू दिसते. ती म्हणते, अर्जुनच्या रूममधली लाईट कशी काय चालू आहे? नक्की काय झालेलं आहे? अर्जुन सर अजून झोपलेले नाहीत का? हा विचार सायलीच्या डोक्यात येतो. सायली म्हणत असते की नाही, अर्जुन सर अजून जागेच असतील. असं म्हणत सायली आता अर्जुनच्या रूमकडे जाऊ लागते, कारण तिला कळत नसते की अर्जुन अजून कसं काय झोपला नाही. आपण अर्जुनला भेटूया एवढंच तिला वाटतं. म्हणून तिने अर्जुनच्या रूमकडे जाते आणि वरती ती निघालेली असते तेव्हा अर्जुनला थोडीशी शंका येते की पायऱ्यांचा आवाज येतोय, म्हणजेच कोणीतरी वरती येत आहे या गोष्टीची जाणीव अर्जुनला झालेली असते. तेव्हा अर्जुन इकडे प्रियाला म्हणतो की थोडंसं ऐकशील का, जरा बाजूला हो, मला बघू दे. असं म्हणत अर्जुन उठतो. तेव्हा प्रिया म्हणत असते की काय झालंय नक्की अर्जुन, असं प्रिया विचारत असते. तेव्हा अर्जुन तिला म्हणत असतो की काही नाही, थांब जरा, मला बघू दे काय प्रॉब्लेम आहे ते. असं म्हणत अर्जुन आता बघायला जातो आणि वरती तिथे दरवाजा उघडून पाहतो तर त्याला सायली वरती यायला लागलेली दिसते. तेव्हा अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन इकडे प्रियाला म्हणतो की ऐक जरा मी काय सांगतोय ते, आणि जरा शांत हो, थांब जरा, इथून तू कुठंतरी लप. कारण अर्जुनला आठवतं सायली अर्जुनने फोन उचलला नव्हता तर डायरेक्ट अलिबागला येऊन पोचलेली आणि तिथे हॉटेलमध्ये तिने राडा घातलेला होता. या गोष्टी अर्जुनला आठवतात आणि अर्जुन विचार करू लागतो. त्यानंतर अर्जुन म्हणतो की आत्ताच्या आत्ता लपून बस, आत्ताच्या आत्ता लपून बस. असं म्हणत तिला खेचतच तो बाथरूमकडे घेऊन जातो, कारण जिन्याने तर तो तिला पाठवू शकणार नसतो. सायली आता वरती रूममध्ये यायला लागलेली आहे. ती आता गोंधळ काय घालेल हा प्रश्न त्याला पडलेला असतो आणि सायलीने गोंधळ घातला तर घरातले सगळे जागे होतील या गोष्टीची भीतीही त्याला वाटत असते. म्हणून तो प्रियाला खेचतच बाथरूमकडे घेऊन जातो आणि तिला सांगू लागतो की तू बाथरूममध्ये थांब, सायली वरती यायला लागली. तेव्हा प्रिया म्हणत असते की मग येऊ दे ना, मग काय प्रॉब्लेम आहे. त्यावरती अर्जुन म्हणतो, तुला आठवतंय ना अलिबागला कसा गोंधळ झाला होता ते, का विसरलीस? त्यानंतर प्रिया म्हणते हो हो मी जाते. असं म्हणत प्रिया बाथरूममध्ये लपायला जाते. अर्जुन बाथरूमच्या बाहेरच दरवाजाला हात लावून उभा असतो. तेव्हा सायली म्हणते, अजूनपर्यंत जागे आहात तुम्ही, नक्की काय करताय? आणि सायली सगळ्या रूममध्ये फिरून पाहत असते. तेव्हा अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन म्हणतो की मी काम करतोय. तेव्हा सायली म्हणते म्हणजे? तेव्हा अर्जुन म्हणतो हो. मग सायली रूममध्ये येते आणि सायली म्हणते पण तुम्ही आत्ता बाथरूमच्या जवळ आहे. अर्जुन म्हणतो तेच मी आत्ता बाथरूमला जाऊन आलो आहे ना. तेव्हा सायली म्हणते अहो पण. तेव्हा अर्जुन म्हणतो आता काय? तेव्हा सायली म्हणते नाही, तुम्ही काम करताय, लॅपटॉप, तुमच्या फाईल्स काहीच दिसत नाही आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो की मोबाईलवर काम करतोय. तेव्हा सायली म्हणते मग तुम्ही पेनाने काय मोबाईलवर लिहिणार होता का? तेव्हा अर्जुन म्हणतो नाही, मी आत्ता पेनाने ते शोधत आहे डायरी नोट्स काढायसाठी. आता सगळी कामं मोबाईलवर तर होतातच ना, असं अर्जुन सायलीला सांगू लागतो. आणि अर्जुन खूपच घाबरलेला असतो. इकडे प्रिया वाकून बघत असते बाहेर आणि ती म्हणत असते ही सायली बायको कमी डिटेक्टिव्ह जास्त आहे आणि डिटेक्टिव्हगिरीच करत आहे ती. अर्जुन म्हणतो अहो असं काय करताय, बरं जा तुम्हीही झोपा आणि मीही झोपतो. आणि पुन्हा सायली माघारी येते आणि सायली म्हणते मला एक सांगा, या रूममध्ये कोणी आलं नाही आहे ना? इकडं प्रिया मात्र बाथरूममधून डोकावून पाहत असते. सायलीला डाऊट आलेला असतो. सायली म्हणत असते नाही, नक्कीच काहीतरी वेगळं दिसतंय. असं म्हणत सायली पाहू लागते आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली विचार करत असते की नक्की काही वेगळं घडलं तर नाही ना, यांच्या रूममध्ये कोणी आलं तर नाही ना, हा प्रश्न सायलीला पडलेला असतो. आणि सायली त्याच गोष्टींचा विचार करू लागलेली असते. अर्जुन म्हणतो असं काय करताय, कोणी येणार आहे इथं, कोणीच नाही आलेलं. असं म्हणत अर्जुन सायलीची समजून घालत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन सायलीला म्हणतो की ठीक आहे तुम्ही आता आराम करा. प्रतिमा आत्ता झोपली आहे का? तेव्हा सायली म्हणते हो त्या झोपलेत. आणि सायलीला तो सांगतो की तुम्ही आता आराम करा, मीही झोपतो, सकाळी उद्या लवकर उठायचं आहे. तेव्हा सायली म्हणते हो बरोबर आहे. आणि मग सायलीला तो प्रतिमाकडे जायला सांगतो आणि सायली मग प्रतिमाकडे जायला निघते. इकडे अर्जुन मात्र पाहत असतो. सायलीला मात्र वारंवार डाऊट येत असतो की हे माझ्यापासून काहीतरी लपवत तर नाही ना. तेव्हा अर्जुन पुन्हा असतो आणि सायलीला म्हणतो की काय झालं, असं काय करताय तुम्ही मिस सायली? तेव्हा सायली म्हणते नाही, मला खरंच सांगा, खरंच इथं कोणी आलं नव्हतं ना? तेव्हा अर्जुन म्हणतो नाही, कोणीही आलेलं नाही. सायलीला तर डाऊट आलेला असतो आणि अर्जुनला ही गोष्ट काही पटत नसते की प्रियाने असं करणं. अर्जुनच्या रूममध्ये प्रिया आलेली आहे त्यामुळं तर हे सगळं घडत आहे
या गोष्टीची जाणीव ही अर्जुनलाच असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन सायलीला झोपायला जायला सांगतो. इकडे प्रिया मात्र बाथरूममध्ये असते आणि तिला खूपच राग आलेला असतो. ही सायली नक्की अशी काय करते आणि काय आहे हिचा प्रॉब्लेम, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि मग प्रिया बाहेर येते. अर्जुन सायलीला जायला सांगतो तेव्हा अर्जुन प्रियाला म्हणतो 1 मिनटं थांब. आणि मग तो जाऊन पुन्हा जिन्यातून पाहतो की सायली खरंच माघारी गेली आहे का पुन्हा येत आहे. म्हणून अर्जुन पुन्हा एकदा चेक करतो, कारण तो म्हणतो घरात कोणाला कळलं तर गोंधळ होईल आणि सायलीने गोंधळ घालायला सुरुवात केली तर सायली काय करते हे तुला माहिती आहे ना, असं तो प्रियालाच धमकावून सांगत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अर्जुन प्रियाला म्हणतो की तू आता बाहेर जा, तू खाली जा, कारण इथे नको थांबू. तुला माहिती आहे ना, आत्ता बघितलं ना सायली आली होती. अजूनही अर्जुनचं हृदय धडधडत असतं. तो घाबरलेला असतो. तो म्हणत असतो की नाही, काहीतरी प्रॉब्लेम होण्यापेक्षा आपण सावध राहिलेलं चांगलं, असं म्हणत तो प्रियाला समजवत असतो. तिला सांगत असतो की नको, तुला माहिती आहे ना, आता घरातलं वातावरण चांगलं आहे, उगीच त्याच्यामध्ये आपण काही प्रॉब्लेम क्रिएट करायला नको आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली उठलेली असते. सगळ्यांना नाश्त्याला देत असते. चहा चालू असतो आणि तेव्हा पूर्णाजी म्हणते रात्री प्रतिमा झोपली ना गं शांत. तेव्हा सायली म्हणते की हो, झोपल्या प्रतिमा त्या रात्री शांत. तेव्हा पूर्णाजी म्हणते तू अंगाई गीत गायलं त्यानंतर तिला झोप लागली ना. त्यानंतर प्रतिमाबद्दल इकडे पूर्णाजी म्हणत असते, ती म्हणत असते की खरंच तू प्रतिमासाठी किती करतेस. काल ना तुम्हाला दोघींना एकत्र पाहिलं ना तेव्हा असं वाटलं प्रत्येक घरामध्ये अशी एक जोडी असलीच पाहिजे असं मला वाटत होतं, असं पूर्णाजी सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रविराज तिथं आलेले असतात आणि रविराज म्हणत असतात की मी हे फोटो आणलेले आहेत, मी प्रतिमाला दाखवू का. तेव्हा सायली म्हणत असते पण मला असं वाटतंय की आपण एवढी घाई नको करायला. तेव्हा रविराज म्हणतात की बघूया. मग कल्पना पण म्हणते की अगं सायली, आपण किती दिवस शांत राहायचं, आपण किती दिवस असं राहायचं की प्रतिमाला आपण काही सांगायचंच नाही. त्यावेळेस इकडे अश्विन पण विचार करत असतो. अश्विन एक डॉक्टर असतो आणि त्याचा सल्लाही सगळ्यांना खूपच महत्त्वाचा वाटत असतो. त्यामुळं अश्विन ही विचार करत असतो की आपण नक्की कशा पद्धतीने ही गोष्ट समोर आणावी, हा विचार अश्विनच्या डोक्यातही सुरू झालेला असतो. पण इकडे प्रियाची मात्र वाट लागलेली असते, कारण रविराज, पूर्णाजी सर्वजण सायलीचं कौतुक करत असतात. रविराज म्हणतात की सायली, तू जे प्रतिमासाठी करते ते मला चांगलंच माहिती आहे. तू प्रतिमाची जी काळजी घेते त्याचा मला आनंद आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, प्रतिमाला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी मी घेतो, असं म्हणत रविराज म्हणतो की तू आज जे केलेलं आहे ना ते ना खरंच मी विसरू शकत नाही. तेव्हा सायली म्हणते मी वेगळं काहीच केलेलं नाही, मला वाटलं त्यांच्याबद्दल करावं म्हणून मी करते. तेव्हा पूर्णाजीचं पण असंच म्हणणं असतं की सायली, आज जे काही तू केलेलं आहे ना ते मनापासून करत आहेस, याच गोष्टीचा मला खूप आनंद होत आहे. खरंच आज तुझ्यामुळंच प्रतिमा आपल्या सगळ्यांना अगदी सुखरूप अशी मिळालेली आहे आणि आज आम्ही सगळेजण प्रतिमाचं सुख जे अनुभवतोय ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळंच अनुभवतोय. प्रतिमा आज खुश आहे, इथं तू घेऊन आलेली आहेस, या सगळ्या गोष्टींचा मला खूपच आनंद होत आहे, असं पूर्णाजी सांगत असते. पूर्णाजीला खूप छान वाटत असतं. पूर्णाजीचं असं म्हणणं असतं की सायली, आता तू जे काही केलेलं आहे ते खरंच खूप भारी आहे. रविराजही खुश झालेला असतो आणि तो सायलीच्या डोक्यावर हात ठेवतो आणि तिला म्हणतो काळजी करू नकोस, अगं मी इकडे तिला काहीही त्रास होऊ देणार नाही, तिची काळजी घेईल, तिला त्रास होणार नाही याची काळजी घेईल. तुझं म्हणणं मला पटत आहे, कारण प्रतिमाला त्रास होऊ नये यासाठीच तू बोलत आहे. आता रविराज इकडे प्रतिमाच्या रूममध्ये आलेला असतो. प्रतिमा रूममध्ये आवरत असते, सगळं व्यवस्थित आहे का ते पाहत असते आणि मग रविराज प्रतिमा अशी हाक मारतो. प्रतिमा ब्लँकेट व्यवस्थित करत असते आणि रविराज तिला म्हणतो की प्रतिमा, आणि तो तिच्याशी बोलण्यासाठी आलेला असतो. पण प्रतिमा घाबरते. रविराज तिला म्हणत असतो की हे बघ, हे मी फोटो आणलेले आहेत, बघून पाहान तरी एकदा, बघ कसे वाटतात तुला, असं म्हणत तो दाखवत असतो. हे बघ, आपण पहिलं घर घेतलेलं ना त्याची पूजा केलेली होती त्यावेळेचे फोटो आहेत, असं तो म्हणत इकडे प्रतिमाला ते फोटो दाखवत असतो. पण प्रतिमा मात्र घाबरलेली असते. प्रतिमा म्हणत असते की नाही नाही, मला काही आठवत नाही आहे. तेव्हा रविराज म्हणतो की बघ, आपली छोटी तन्वी किती गोड दिसते ना, खरंच आपली तन्वी गोडच होती आणि आत्ताही गोडच आहे, असं म्हणत तो प्रतिमाला फोटो दाखवत असतो. पण प्रतिमाला त्रास होऊ लागतो. प्रतिमाच्या हातातल्या वस्तू तिथे पडू लागतात.
प्रतिमा घाबरलेली असते आणि ती त्या रूममध्ये पळापळ करत असते, इकडून तिकडे पळत असते, तिथे वस्तू पडत असतात. रविराज तिला फोटो दाखवत असतो, तिला म्हणत असतो की शांत हो, आता नको आहेत ना तुला, ठीक आहे राहू दे असं म्हणत प्रतिमाची समजूत घालतो. पण प्रतिमा बाहेर पळत सुटते आणि सायली पूर्णाजी इकडे म्हणत असतात की चला बघूया काय झाले. असं म्हणता क्षणी हे सर्वजण निघालेले असतात. तेवढ्या प्रतिमा धावत येते आणि सायलीला मिठी मारते आणि रडू लागते. ती घाबरलेली असते. सायली म्हणत असते शांत व्हा प्रतिमात्या, शांत व्हा, कोणी नाही आहे इथं, कोणीही त्रास देणार नाही तुम्हाला असं म्हणत सायली प्रतिमाला हँडल करत असते, तिला शांत करत असते. प्रतिमा मात्र खूपच घाबरलेली असते. तिने सायलीचा हात पकडलेला असतो आणि ती घाबरलेली असते. तेव्हा सायली म्हणत असते की प्रतिमात्या शांत व्हा आणि तेवढ्यात तिच्यासाठी पाणीही आणलं जातं, पण ती पाणी काही घेत नाही. तेव्हा प्रताप विचारतो रविराज काय झालं. तेव्हा रविराज म्हणतो की मी तिला फोटो दाखवायला गेलो पण तिला काहीच आठवत नाही, ती तिच्याच विचारात आहे. तेव्हा अर्जुनही वरून आलेला असतो. अर्जुनच्याही लक्षात या गोष्टी येतात. तेव्हा इकडे प्रताप म्हणतो की रविराज मला काय वाटते माहिती आहे का, थोडासा वेळ जाऊ दे, आपण नंतर बघूया सगळं काय ते, काळजी नको असं रविराजला सांगितलं जातं. तेव्हा रविराजला पण ही गोष्ट पटते. तेव्हा अश्विन सगळ्यांना सांगू लागतो की प्रतिमा त्याला जुन्या आठवणी काढल्या की त्रास होतोय आणि त्या गोष्टी तिच्या मनावर खोलवर रुजलेल्या आहेत, पण तिला खूप त्रास होत आहे. सायली ही इकडे विचार करू लागते. आता अश्विन ही सांगत असतो की आम्हाला काय वाटतंय की आपण थोडे दिवस शांत राहूया, लगेच प्रतिमा त्याच्या डोक्याला बर्डन येईल असं करू नये, कारण जुन्या आठवणी काढल्या की तिला इतका त्रास होतोय की ती हायपर होते असं सगळ्यांना तो सांगतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली ही प्रतिमाची काळजी घेत आहे, प्रतिमाला जवळ घेत आहे, तिला समजावत आहे आणि हे सगळं कल्पना पण पाहत असते. कल्पनाला पण जाणवत असतं की सायली किती मनापासून प्रतिमासाठी हे सगळं करत आहे आणि प्रतिमा मात्र घाबरलेली असते, ती रडत असते. तेव्हा सायली तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला शांत करत असते. प्रतिमा त्या शांत व्हा, काही नाही आहे, तुम्हाला ते फक्त फोटो दाखवत होते असं म्हणत ती समजूत घालत असते. त्यानंतर सायली प्रतिमाला म्हणते की चला आपण ना तुमच्या रूममध्ये जाऊया आणि तेव्हा प्रतिमा म्हणते की हो चल, आणि असं म्हणत सायली आता प्रतिमाला रूममध्ये घेऊन जाते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सायलीनं प्रतिमाला छान तयार केलेला आहे आणि तिला साडी नेसून तिच्या अंगावरती दागिने घातलेले आहेत, हिरव्या बांगड्या भरलेल्या आहेत आणि गळ्यात नेकलेस घातलेला आहे. सुंदर अशी प्रतिमाला तयार केलेली आहे, अगदी पूर्वी जशी प्रतिमा राहायची तशीच तयार करून सायली प्रतिमाला घेऊन आलेली आहे. तेव्हा पूर्णाजीला खूप कौतुक वाटतं. पूर्णाजी प्रतिमाच्या जवळ येते आणि म्हणते खरंच माझी लेक असं म्हणत ती म्हणते की लवकर आम्हाला सगळ्यांना ओळख, आणि सायलीला म्हणते की माझी लेक खूपच सुंदर दिसते, तिला कोणाची दृष्ट नको लागायला, तिला काळी टीक लाव असं म्हणता क्षणी सायली आता प्रतिमाला काळी काजळाची टीक लावते आणि म्हणते की तुमच्या लेकीला कोणाचीच नजर लागणार नाही. तेवढ्यात नागराज तिथे धावत धावत आलेला असतो आणि ते दागिने घेऊन आलेला असतो आणि तो रविराजला सांगत असतो की दादा हे दागिने, हे प्रतिमा वहिनींचे दागिने, आणि तो सुमनकडे बोलत म्हणत असतो की सुमन हे दागिने तूच दिले होते ना सोनाराकडे पॉलिशला, नाही तू विसरलीस ना, म्हणून तुला आठवण करतोय असं म्हणत तो सुमनला सांगू लागतो. सुमन मात्र बुचकळ्यात पडलेली असते, मी कधी दागिने दिलेले आहेत, कारण सुमनला माहिती आहे की ही चोरी नागराजनेच केलेली होती आणि आता दागिने पण त्यानेच आणून ठेवलेले आहेत, म्हणून सुमन विचार करू लागते. परंतु नागराज मात्र सगळं सुमनवर ढकलतो आणि शांत होतो. पण इकडे प्रियाच्या मनात एक वेगळी शंका आलेली असते की नागराजने दागिने आणले, आता नागराजने हे दागिने कुठून आणलेले आहेत हा प्रश्न प्रियाला पडलेला आहे आणि महिपतनं हे माघारी दिलेत का महिपतच्या घरी चोरी करून आणलेत हा प्रश्न प्रिया विचार करत आहे. आणि आता हे सगळं सत्य महिपत आणि साक्षीच्या समोर आणणार का प्रिया हे आपल्याला पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.